पाहुयात महत्त्वाची बातमी। घेरडी परिसरातील तलाव मनुष्याच्या पाण्यानं भरण्याची मागणी। बयाजी लवटे यांचे कार्यकारी अभियंत्यांकडे साकडे। सांगोला तालुक्यातील घेरडी आणि परिसरातील शेतकरी सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहेत। याच पार्श्वभूमीवर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मैशाळ योजनेचे पाणी तातडीने सोडावेत अशी मागणी करत बयाजी बिरा लवटे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे। घेरडी परिसरातील अनेक पाझर तलाव, बंधारे आणि नदी पात्र सध्या कोरडे पडलेत। बयाजी लवटे यांनी आपल्या निवेदनात या भागातील पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे अधोरेखित केलाय। मैशाळ योजनेचे पाणी सुटल्यास या भागातील शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे। लवटे यांनी निवेदनात खालील ठिकाणाच्या तलाव आणि बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याचं आग्रही विनंती केले। गुटुकडे तलाव, पठाण तलाव, देवकाते वस्ती तलाव, जयसिंह पोळ वस्ती तलाव, बिचुकले गरंटे वस्ती तलाव, डोलतडे वस्ती तलाव, माने वस्ती तलाव, गंगणे देवकते तलाव, गुटुकडे वस्ती बंधारा, डोंगरगाव वस्ती बंधारा, चारू काटेकर वस्ती बंधारा, दादासाहेब मेटकरी बंधारा, महालपा मेटकरी वस्ती बंधारा, लवटे वस्ती, मेटकरी वस्ती, मेटकरी वाडी, वाके रोडवरील सर्व बंधारे, कुंभार वस्ती, सुतारवडा, नराळे, हबिसीवाडी, डिस्कळ, काळेवाडी, हंगिरगे आणि गावडेवाडी केवळ तलावच नव्हे तर आफ्रिका नदीवरील सर्व बंधारे भरून दिल्यास संपूर्ण परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल असंही लवटे यांनी नमूद केलंय। या योजनेमुळे डिस्कळ, काळेवाडी आणि हंगिरगे यासारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, पण मैशाळ योजनेचं पाणी वेळेवर मिळालं तर पिके वाचवता येईल असं म्हटलं जातंय। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन या सर्व तलाव, बंधाऱ्यामध्ये पाणी सोडावे ही आमची कळकळीची विनंती आहे असं बिराजी लवटे यांनी निवेदनाद्वारे सांगितलं आहे। आता लक्ष लागून राहिले ते पाटबंधारे विभागाच्या भूमिकेकडे। कार्यकारी अभियंता यावर काय निर्णय घेतात याकडे घेरडी परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्यात। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।